विज्ञान आणि मानवी जीवन मराठी निबंध. विज्ञान ही मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. विज्ञान आणि मानवी जीवनात केलेले बदल हे इतके मूलगामी आहे की आजचे आपले जीवन विज्ञानाशिवाय अशक्य झाले आहे. विज्ञानाने दिलेल्या सुविधा आणि संधी मानवाला इतर प्राण्यापेक्षा वेगळे ठेवतात. अगदी साध्या जीवनापासून ते गुंतागुंतीच्या संशोधनापर्यंत विज्ञानाने मानवाला नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विज्ञानाचे फायदे. विज्ञानामुळे वैद्यकीय शास्त्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. एक्सरे, CCTV, MRI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला अनेक गंभीर आजारावर मात करता येते. रोगाचे निदान लवकर होऊन उपचार सुरू करता येतात. संसर्गजन्य रोगाचे लसीकरण, जन्म नियंत्रणाची साधने, कृत्रिम अवयव यामुळे मानवी आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली आहे. मोबाईल फोन, इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे जग खूप लहान झाले आहे. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. विज्ञानाने दिलेल्या या सुविधांमुळे माहितीची देवाणघेवाण सहज शक्य झाली आहे. शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन या सर्व क्षेत्रामध्ये संपर्क साधनांनी क्रांती घडून आणली आहे. रेल्वे, विमान, बस, कार यासारख्या वाहनांमुळे लांबच्या प्रवासाला काही तास लागतात. विज्ञानाने वाहतूक क्षेत्रात आणलेल्या या क्रांतीमुळे व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ झाली आहे. शेतीमाल बाजारापर्यंत पोहोचवणे, रोजगाराच्या संधी निर्माण होणे यासाठी वाहतूक साधनांचा मोलाची भूमिका आहे. वीज, पंखे, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारख्या विज्ञानाने दिलेले सुविधांमुळे आपले जीवन सुखसोयीपूर्ण झाले आहे. रसोड्यातील गॅस स्टोव्ह पासून ते ऑफिसमधील कम्प्युटरपर्यंत प्रत्येक ठिकाणी विज्ञानाचा वापर होत आहे. शेती क्षेत्रातील सुधारित बियाणे, आधुनिक शेतीची साधने यामुळे अन्नधान्यात उत्पादनात वाढ झाली आहे. विज्ञानाचे तोटे. पर्यावरणीय समस्या, कारखाने, वाहने यामुळे होणारे प्रदूषण, जंगलतोड, जलप्रदूषण यासारख्या समस्या विज्ञानाच्या विकासामुळेच निर्माण झाल्या आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे ओझोन थर पातळ होत आहे, ज्यामुळे सूर्यापासून येणारी हानिकारक किरणे पृथ्वीवर येत आहे. औद्योगिकरणामुळे हवा, पाणी, आवाज प्रदूषणात भयानक वाढ झाली आहे. सामरिक शस्त्रे, अण्वस्त्रे, हायड्रोजन बॉम्ब्स, जैविक शस्त्रे यासारख्या सामरिक शस्त्रांनी मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुवस्त्रांचे संभाव्य परिणाम आपण पाहिलेत आहे. विज्ञानाने दिलेली शक्ती जर चुकीच्या हातात गेली तर संपूर्ण मानवजातीचा नाश होऊ शकतो. मानवी नातेसंबंधावर परिणाम. मोबाईल, कम्प्युटर, सोशल मीडिया यामुळे मानवी नातेसंबंधावर विपरीत परिणाम झाला आहे. लोक आभासी जगात रममाण होऊन वास्तविक जगात नातेसंबंध दुर्लक्षित करत आहे. कुटुंबातील सभा संमेलनाऐवजी प्रत्येक जण स्वतःच्या मोबाईलमध्ये गढून गेला आहे. विज्ञान हा एक शक्तिशाली साधन आहे. साध्य योग्य असेल तर विज्ञान मानवजातीच्या कल्याणासाठी वापरले जाऊ शकते, परंतु साध्य चुकीचे असेल तर विज्ञान विनाशकारी ठरू शकते. विज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धन, रोग निवारण, शिक्षण प्रसार यासाठी व्हावा. विज्ञानाला मानवी मूल्याशी जोडले पाहिजे. अंधश्रद्धा, रूढी यापासून मुक्त होण्यासाठी विज्ञानाने मदत केली पाहिजे. विज्ञान हे मानवी जीवनाचा सेवक असावे, त्याचा मालक नसावे. विज्ञानाचा योग्य वापर करून आपण एक सुखी, समृद्ध आणि शांततापूर्ण समाज निर्माण करू शकतो. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.